आषाढी एकादशी जवळ आलेल्या आहेत. सर्व संतांच्या पालख्या या आता पंढरीकडे निघालेल्या आहेत आणि नेमकं आषाढी एकादशीची कशी तयारी झालेली आहे आणि नेमकं काय प्रशासनाची सुद्धा तयारी आहे या सगळ्याशी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत गहिनीनाथ औसेकर महाराज आहेत. खरं तर दिल्लीमध्ये ते आज आहेत आणि आपल्याला आज ते भेटलेले आहेत. महाराज खूप खूप आभार आहे तुमचं. संतांच्या पालख्या आता पंढरीकडे पोहोचत आहेत, पण महत्त्वाचं म्हणजे आषाढी एकादशीला अवघे काही दिवस राहिलेले आहेत. कशा पद्धतीची तयारी चालू झालेली आहे आणि यंदा काय वेगळेपण असणार आहे? येत्या 25 तारखेला आषाढी एकादशी आहे. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सहकुटुंब सहपरिवार श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीची महापूजा तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं प्रतिनिधित्व स्वरूपाने करावयास येतात व विठ्ठलाच्या चरणी व माता रुक्मिणीच्या चरणी ते लीन होतात. या वारीसाठी फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून व काही जगभरातून वारकरी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात. कमीत कमी 22 ते 25 लाखाच्या आसपास वारकरी यंदा उपस्थित राहतील असा अंदाज आहे. आणि त्यापैकी काल दिनांक 16 तारखेला देवाचा पलंग काढण्यात आला, राजोपचार बंद करण्यात आले व नित्योपचार चालू करण्यात आले. म्हणजे आता देव 22 तास 15 मिनिट श्री भक्तांना दर्शन देण्यासाठी वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उताविळ यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर असा श्री विठ्ठल आपल्या विठेवर उभे आहेत आणि भक्तांना दर्शन देण्यासाठी आणि वारकऱ्यांना केंद्रबिंदू समजून या मंदिरे समितीने सर्व वारकऱ्यांच्या दर्शनाची व्यवस्था अतिशय सुंदर व चांगली केलेली आहे. प्रशासनाने या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सूचनेनुसार यावेळेस VIP दर्शन बंद केलेले आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून गोपाळपूरपर्यंत आज आपण वर शेड मारलेले आहेत, खाली मॅट घातलेले आहेत. मध्ये घुसखोरी होऊ नये म्हणून सिक्युरिटीची आपण तिथं नियुक्ती केली गेलेली आहे. वॉशरूमची व्यवस्था केलेली आहे, रेस्टरूमची व्यवस्था केलेली आहे. मध्ये घुसखोरी होऊ नये म्हणून सिक्युरिटीजची आपण व्यवस्था केलेली आहे व त्यांना तहान लागली तर पाण्याची व्यवस्था आहे, भूक लागली तर खिचडीची व्यवस्था आहे व रिद्धी मंदिराच्या जवळ जे वारकरी न जेवता आलेले आहेत त्यांना अन्नदानेश्वर यांच्या वतीनं महाप्रसादाची व्यवस्था केली गेलेली आहे. व आता दर्शन 24 तास वारकऱ्यांसाठी खुलेले आहे. मंदिरे समिती ही वारकऱ्यांना केंद्रबिंदू समजून दर्शनाची अतिशय सुंदर अशी व्यवस्था केली गेलेली आहे. लोकांना आनंद आहे. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी त्या दृष्टिकोनातून सर्व पंढरपूर आनंदित आहे आणि त्यामुळे मी सहअध्यक्ष या नात्याने सर्व वारकऱ्यांनी पंढरपूरला यावं, दर्शनाचा आनंद घ्यावा अशी विनंती करतो. तुम्ही म्हटलं की वारकरी हे सुलभ होणार आहे, पण 2 दिवसापूर्वी एक वाद मंदिराच्या इथं घडलेला आहे VIP दर्शनवरून. म्हणजे अगदी सत्ताधारी पक्षातलेच मंत्री आमदार भिडलेले आहेत. तर आता तशी परिस्थिती या आषाढीच्या काळामध्ये उद्भवू नये यासाठी काय रूपरेषा किंवा काय आचारसंहिता आखली जाणार आहे? नाही, तो निश्चितच वाद नव्हता. त्यांची काही माणसं दर्शनाला जायची होती, ती माणसं नंतर मंदिरे समितीने अतिशय सन्मानपूर्वक सोडली. पण तो वाद आता पुढे होणार नाही या काळामध्ये, त्यासाठी काय खबरदारी घेतली? यासाठीच मुख्यमंत्र्यांनी आदेश जो दिलेला आहे की त्यांची जी दर्शनं आहेत ती मर्यादित लोकांना घेऊनच होतील. आता पूर्णपणे VIP दर्शन बंद असणार आहे. निश्चितच. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, दिल्ली.